नमस्कार. भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करते. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचं करिअर. काय इतकं गुंतागुंतीचं असतं? कधी कधी असं वाटतं ना, आपण मनापासून मेहनत करतो, स्वप्न मोठी बघतो, पण समोर काहीतरी अदृश्य अडथळे उभे राहतात. लोक पुढे जाताना दिसतात आणि आपण मात्र अडकलोय असं वाटतं. पण खरी गोष्ट काय आहे? कुंभ राशीच्या करिअरमध्ये आव्हानं काय येतात आणि त्या आव्हानांच्या मागे दडलेली खरी शक्ती काय आहे? आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. कुंभ राशी काय मग खूप अडचणी येतात का करिअर क्षेत्रात? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. मी कोण? मी आहे कुंभ. मी आकाशाचं टोक आहे आणि धरणीचा आधारही. अडचणी काय येतात? कुंभ राशीचं मूळ स्वरूप. कुंभ राशी म्हणजे हवा, तत्व आणि स्थिर स्वभावाचं मिश्रण. या राशीचा स्वामी शनिदेव गंभीर, शिस्तबद्ध, न्यायप्रिय आणि द्वितीय स्वामी हर्षल अचानक बदल, क्रांती, नवीनता आहे. इथेच खरी अडचण सुरू होते. नियम आणि क्रांतीचा संघर्ष. एका बाजूला तुम्ही शिस्त पाळणारे, दूरदृष्टीचे असता, तर दुसऱ्या बाजूला तुमचा हर्षल तुम्हाला जुने नियम तोडून काहीतरी अमूल्य आणि नवीन करण्याची प्रेरणा देतो. ही द्विधा मनस्थिती करिअरच्या सुरुवातीला स्थिरता आणू देत नाही. अतिविचार. कुंभ राशीच्या व्यक्ती खूप डोक्यात जगतात. कामापेक्षा त्यामागचे सामाजिक परिणाम आणि भविष्याचा विचार अधिक करतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी फास्ट एक्झिक्युशनमध्ये थोडा विलंब होऊ शकतो. भावनिक अलिप्तता. तुम्ही तुमच्या कामाबद्दल गंभीर असता, पण भावनिक जोड पटकन देत नाही. टीमसोबत काम करताना तुमच्या अलिप्त स्वभावामुळे कधीकधी गैरसमज निर्माण होतात. यशाची गुरुकिल्ली. तुमचा कुंभ कसा वापराल? तुम्ही अडचणी घेऊन जन्माला आला नाहीत, तर तुम्ही जगाला बदलण्याची क्षमता घेऊन जन्माला आला आहात. तुमच्या यशाची खरी शक्ती करिअर क्षेत्रात उपयोग, दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध. तुम्ही नेहमी इतरांपेक्षा 5 वर्ष पुढे विचार करता. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, संशोधन, R&D, पर्यावरण, इकोलॉजी आणि डेटा सायन्स यांसारख्या नवीन क्षेत्रात तुम्ही ट्रेंड सेंटर्स बनता. सामाजिक जाणीव. तुमचा मूळ उद्देश समाजाला मदत करणे आहे. NGOs, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य, पब्लिक हेल्थ किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये CSR, सामाजिक जबाबदारी विभागात तुम्हाला प्रचंड समाधान मिळते. गट कार्य, टीमवर्क. तुमची रास मानवाचा समुदाय दर्शवते. तुम्ही सर्वोत्तम नेटवर्कर आणि टीम लीडर असता, जो प्रत्येकाला समान संधी देतो. तुमचा गट, टीम तुमच्यासाठी परिवार असतो. अद्वितीय कल्पना, युनिक आयडियाज. तुमचा मार्ग इतरांपेक्षा वेगळा असतो. स्टार्टअप्स, फ्रीलॅन्सिंग किंवा कन्सल्टिंगमध्ये तुम्ही तुमच्या अफाट आणि मूळ विचारांनी ओरिजिनल थॉट्स, पैसा आणि मान मिळवता. करिअर क्षेत्रात कुंभने टाळायच्या गोष्टी: वारंवार नोकरी बदलणे, स्थिर स्वभावाची रास असूनही नवीनतेच्या हव्यासापोटी तुम्ही सतत कंपन्या बदलता. यामुळे दीर्घकालीन लाभ मिळत नाही. जुन्या रूढीवादी कंपन्या, जिथे नवीन प्रयोग करायला मिळत नाहीत, जिथे बॉस मी म्हणतो तेच खरं म्हणतो, अशा ठिकाणी तुम्ही लवकर कंटाळता आणि तुमचे टॅलेंट वाया जाते. स्वार्थ. ज्या करिअरमध्ये फक्त स्वतःचा फायदा आहे, सामाजिक उपयोग शून्य आहे, तिथे तुम्ही लवकर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या रिकामा होता. ज्योतिषीय उपाय आणि सल्ला. शनिदेवाची कृपा. प्रत्येक शनिवारी ओम शनेश्वराय नमः हा जप करावा. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात आणि कामाला स्थिरता येते. रंग. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना निळा आणि जांभळा, पर्पल रंग वापरावा. लोकांचे ऐका. तुम्ही ज्ञानी आहात, पण
टीममधील लहान सहकार्याचे मत विचारात घ्या. इगो बाजूला ठेवून काम केल्यास यश दुपटीने मिळेल. तुमचा करिअरचा राजयोग आणि गुप्त शक्ती. कुंभ राशीचे वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही पैशाला फक्त साधन मानता, साध्य नाही. तुमचा खरा धनयोग हा तुमच्या ज्ञानाशी आणि तुमच्या मित्रपरिवाराशी जोडलेला आहे. तुम्ही नेहमीच सामाजिक आणि नैतिक मार्गाने पैसा कमवण्यास प्राधान्य देता. तुमचे कष्ट आणि तुमच्या बुद्धीचा वापर जेव्हा समाजासाठी होतो तेव्हाच तुमचा राजयोग खऱ्या अर्थाने फळाला येतो. एक अधिकृत लोकांशी संबंध. कुंभ राशीच्या व्यक्तींना केवळ पदाचा मान ठेवणं जमत नाही. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना त्यांच्या ज्ञान आणि बुद्धीसाठी मान देता. जर तुमचा बॉस जुन्या विचारांचा आणि नवीन कल्पनांना विरोध करणारा असेल तर तुम्ही पटकन बंडखोर बनता. त्यामुळे तुमच्या यशासाठी तुम्हाला नेहमी प्रगतिशील आणि खुल्या मनाचा बॉस मिळणं गरजेचं आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले तर तुम्ही 100% पेक्षा जास्त परिणाम देता. 2. तुमचे छटे इंद्रिय. तुमची रास हवा तत्वाची असल्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र असते. तुम्ही कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीच भविष्यातील धोके आणि फायदे ओळखू शकता. हा तुमचा सर्वात मोठा व्यावसायिक फायदा आहे. स्टॉक मार्केट किंवा मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीत तुमचा हा छटा सेन्स तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतो. पण तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून निर्णय घेतले पाहिजेत. केवळ तर्क आणि आकडेवारीवर अवलंबून राहू नका. 3. संघर्षातून निर्मिती. तुम्ही वाद किंवा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करता, पण जेव्हा तुमच्या मूलभूत मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहते तेव्हा तुम्ही कठोर आणि कणखर भूमिका घेता. विशेषतः जर तुमच्या टीममधील कोणावर अन्याय होत असेल तर तुम्ही त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहता. करिअरमध्ये हाच संघर्ष तुम्हाला दीर्घकाळात एक न्यायी आणि प्रभावी नेता म्हणून ओळख मिळवून देतो. 4. करिअरसाठी सर्वात शुभ वेळ. कुंभ राशीसाठी करिअरमध्ये मोठे यश साधारणपणे 28 ते 35 वर्षे या काळात मिळते. कारण हा काळ तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव तुम्हाला स्थिरता आणि अनुभव देतो. या वयात तुम्ही तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देऊ शकता आणि तुमच्या स्वप्नांना खऱ्या जगात उतरवू शकता. या काळात केलेली गुंतवणूक आणि घेतलेले धाडसी निर्णय नेहमी फायद्याचे ठरतात. 5. तुमचा नेटवर्क आणि भविष्य. तुमचे मित्र आणि ओळखीचे लोक हेच तुमच्या करिअरचे भविष्य आहेत. तुमच्या यशाचा मार्ग हा नेहमी सामूहिक प्रयत्नातून जातो, एकट्याने नाही. अनेक मोठे व्यावसायिक करार, नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसायातील भागीदार तुम्हाला तुमच्या मित्रांच्या वर्तुळातूनच मिळतील. म्हणून तुमच्या सामाजिक वर्तुळाची काळजी घ्या आणि त्यांना नेहमी सन्मान द्या. कुंभ राशी. स्थिरतेसाठी उपाय आणि आगामी चांगला काळ. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये सध्या असलेला चढ उतार आणि अस्थिरता ही तुमच्या राशी स्वामी शनिदेवाच्या कर्म आणि न्यायाची देवता कठोर परीक्षेतून येत असते. या काळात शनिदेव तुमच्या चुका सुधारून तुम्हाला भविष्यासाठी अधिक कणखर बनवत असतो. घाबरू नका, चांगले दिवस निश्चितच येणार आहेत. 1. स्थिरतेसाठी ज्योतिषीय तोडगे उपाय. या उपायाने तुमच्या राशीला स्थिरता मिळून चांगला काळ लवकर सुरू होईल. शनिदेवाचा आधार. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे, पण त्याची कृपा मिळवण्यासाठी नियम पाळावे लागतात. सेवा आणि दान. दर शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना, विशेषतः वृद्ध किंवा दिव्यांग, काळी उडीद डाळ किंवा तीळ दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि करिअरमधील अडथळे कमी करतात. हनुमानाची उपासना. संकटकाळी हनुमानाचे स्मरण केल्यास शनिदेव त्रास देत नाहीत. दररोज किंवा मंगळवारी हनुमान चालीसा वाचल्यास नकारात्मकता दूर होते. हर्षलचं संतुलन. तुमचा द्वितीय स्वामी हर्षल अचानक बदल आणि क्रांती आणतो.
ज्यामुळे अस्थिरता येते. रंगचिकित्सा. कामाच्या ठिकाणी किंवा महत्त्वाच्या बैठकांमध्ये आकाशी निळा, स्काय ब्ल्यू किंवा जांभळा रंग अधिक वापरा. हे रंग तुमच्या बुद्धीला स्थिरता देतात आणि अनावश्यक विचारांना शांत करतात. तंत्रज्ञान आणि निसर्गाचा समन्वय. रोज काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात शांत बसा. मोबाईल, लॅपटॉप थोडा दूर ठेवून शुद्ध हवा घ्या. यामुळे हर्षलमुळे आलेली अतितीव्रता शांत होते. पाण्याची शक्ती. कुंभ म्हणजे पाणी असलेला कलश. पाण्याशी तुमचा संबंध जोडल्यास मानसिक शांतता येते. तांब्याचे महत्त्व. शक्य असल्यास रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी ते पाणी प्या. यामुळे आरोग्य आणि मानसिक स्थिरता वाढते. 2. चांगला काळ कधी सुरू होणार? ज्योतिषीय गणनेनुसार कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि स्थिर काळ सुरू होण्याची शक्यता ही एप्रिल 2026 नंतर अधिक आहे. यामागची कारणं. शनिदेवाचे स्थान. शनिदेव साधारणपणे 2026 पर्यंत तुमच्या जीवनातील कठोर परीक्षा घेत राहतील. यानंतर शनिदेव जेव्हा अनुकूल स्थितीत येतात तेव्हा तुमचे कष्ट फळाला येतात आणि स्थिरता येते. गुरुचे संक्रमण. गुरु ग्रह जेव्हा तुमच्या राशीसाठी अनुकूल स्थानी प्रवेश करेल जवळपास मे 2025 नंतर, तेव्हा तुमच्या आयुष्यात भाग्य आणि आर्थिक वाढीच्या संधी वाढतील. या काळात तुम्ही काय करावे? चांगला काळ सुरू होण्यापूर्वीचा हा काळ गुंतवणूक आणि तयारीचा आहे. या काळात जुने प्रकल्प पूर्ण करा, नवीन ज्ञान मिळवा, स्किल डेव्हलपमेंट आणि आर्थिक योजना व्यवस्थित करा. जेव्हा चांगले दिवस सुरू होतील तेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल. या उपायांनी तुम्हाला मानसिक स्थिरता आणि भविष्यासाठी आत्मविश्वास मिळेल. तुम्हाला या उपायांबद्दल किंवा चांगल्या काळाबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का? कमेंट करून नक्की कळवा. जर आजची माहिती तुमच्यासाठी डोळे उघडणारी ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमचा सपोर्ट दाखवा. कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा, म्हणजे तुमची कुंभ एनर्जी मला जाणवेल आणि पुढच्या व्हिडिओत तुमच्यासाठी आणखी खास माहिती घेऊन येऊ शकतो. आणि हो, अशाच खोल, नेमक्या आणि सत्य गोष्टी रोज ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, कारण अजून खूप काही तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.